संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वाखालील विशाळगड अतिक्रमण मुक्ती मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागलं। यामध्ये गजापुरातील मुस्लिम धर्मीयांची घरं आणि मस्जिद जमावाकडून लक्ष्य करण्यात आली। यानंतर आज संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार बैठक घेत आपली भूमिका जाहीर करताना काल घडलेल्या अनुचित प्रकाराला प्रशासनाला जबाबदार धरले। विशाळगडावर मुस्लिम आणि हिंदूंबरोबरच शासनानं सुद्धा अतिक्रमण केल्याचा आरोप करत संभाजीराजे छत्रपतींनी प्रशासन न्यायप्रविष्ट मुद्द्याचा बाऊ करत अतिक्रमणांवर कारवाई करत नसल्याचा आरोप केलाय। ज्या अतिक्रमणांचा विषय न्यायप्रविष्ट नाही अशी अतिक्रमणं काढण्याला स्थानिक आमदारांनी खो घातल्याचंही त्यांनी सांगितलं। कालच्या शिवभक्तांच्या आक्रोशानंतर मुख्यमंत्री आजपासून अतिक्रमणं काढणार असं सांगत असतील तर गेल्या 1.5 वर्षांमध्ये अतिक्रमणं का काढली नाहीत असा सवालही संभाजीराजेंनी उपस्थित केला। विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेला हिंसक वळण लागल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफांनी नाराजी व्यक्त केली होती। यावर बोलताना संभाजीराजे छत्रपतींनी त्यांनी मला शाहू महाराजांचं पुरोगामित्व शिकवू नये अशा शब्दात नामदार मुश्रीफांवर निशाणा साधला। मला पुरोगामित्व शिकवतो एक माणूस इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगामित्व शिकवतो, मला कोट करतो संभाजीराजे म्हणून। माझा प्रश्न येते ना की 1.5 वर्ष हा विशेष न्यायप्रविष्ट नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रविष्ट विषय? मग आज परवानगी कशी मिळाली? म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने देऊन टाकले का? बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता। शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये, मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झालाय। भीमा कोरेगावचा ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये, मी पार्लमेंटमध्ये संसदमध्ये बोललो। विशाळगडाच्या पायथ्याला जे घडलं त्याचं समर्थन मी करत नाही, पण हे का घडलं हे पाहायला हवं असंही संभाजीराजे यांनी सांगितलं। या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जाणार हे प्रशासनाला माहीत होतं, तर प्रशासनानं याचं संशोधन करायला हवं असं सांगत संभाजीराजेंनी प्रशासनाला दंगल हवी होती काय असा सवाल उपस्थित केला। गजापूर इथं घडलेल्या घटनेचं मी समर्थन करत नाही, प्रशासनानं त्याचा तपास करावा। मी राजकारणात नवीन आहे, मी पूर्ण मॅच्युअर नाही, मी कोणत्याही आघाडीत आणि युतीत सुद्धा नाही। माझे वडील लोकसभेला उभे होते म्हणून मी त्यांचा प्रचार केला। जर माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणी हे सर्व केलं असेल तर मी त्याचा विचार करेन असंही संभाजीराजे यांनी सांगितलं। राजकारणात मी आत्ता आलो, मी अजूनही पूर्ण मॅच्युअर्ड नाही आहे, मी शिकायला लागलो या गोष्टी। मी कुठल्या महायुतीत नाही आहे, मी कुठल्या महाविकास आघाडीत नाही आहे। मी छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार केला कारण का ते माझे वडील होते म्हणून, पण मी दोन्ही आघाडीत नाही, युतीत सुद्धा नाही। म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावर बसून काहीतरी फायर केला असेल, त्याचा तो जर केला असेल तर मी विचार करीन। पण माझा हेतू एकच प्रामाणिक होता का नाही, अतिक्रमण काढायचा। त्यात काय दोष आहे का? कालच्या आंदोलनाचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना काही आंदोलकांनी चाकूचा धाक दाखवत धमकावण्याचा आणि त्यांना वार्तांकन करण्यापासून रोखण्याचा प्रकार घडलाय। याकडे माध्यम प्रतिनिधींनी संभाजीराजे छत्रपतींचं लक्ष वेधलं असता त्यांनी या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली। या ठिकाणी दंगल घडण्याची शक्यता असल्याचं मुस्लिम समाजानं जिल्हा प्रशासनाला यापूर्वी लेखी निवेदन दिलं होतं, तर मग प्रशासनानं का यंत्रणा लावली नाही अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली। मी आता कंटाळून गेलोय, गड संवर्धन करून जर त्रास होत असेल तर मला कंटाळा आलाय अशा उद्विग्न भावनाही त्यांनी व्यक्त केल्या। विशाळगड आणि पायथ्याला झालेल्या हिंसक घटनांनंतर कोल्हापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे। विशाळगड दंगलीनंतर संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यामुळे संभाजीराजेंवर अटकेची टांगती तलवार आहे। मात्र मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार असल्याचं सांगत सर्वांनी संयम बाळगावा आणि कायद्याचा सन्मान राखावा असं आवाहनही संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केलं।